लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मधू तिच्या रूममध्ये बसलेली आहे. तिने तिचा लॅपटॉप चालू केलेला आहे आणि त्यामध्ये ती CCTV फुटेज पाहत आहे. तिला दिसतंय की रेश्मा आणि ऋतुजा हॉलमध्ये बसलेल्या आहेत. त्या चहा घेत आहेत आणि एकमेकांशी गप्पा मारत आहेत. पण खरं तर रेश्मा आणि ऋतुजा एकमेकांशी बोलत असताना घरात इकडं-तिकडं पाहत आहेत, ही गोष्ट मात्र मधूला समजलेली नसते. कारण आता रत्नपारखी कुटुंबियांना समजलंय, की आपल्या घरामध्ये CCTV लावण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आपण फक्त असं दाखवत राहायचं, की घरामध्ये वातावरण नॉर्मल आहे, पण घरातले सगळे CCTV शोधून काढायचे, असं सर्वांचं ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणेच ते काम करत असतात. सिंधूने सर्वांना सांगितलेलं असतं, की आपण सर्वांनी नॉर्मल राहायचं म्हणजे मधू गाफील राहील आणि आपण सर्वांनी नॉर्मल राहून सर्वत्र असलेले CCTV शोधायचे आणि ते कायमचे काढून टाकायचे आणि त्याप्रमाणे सर्वजण काम करत असतात. चेहऱ्यावर कसलेच भाव न फक्त इकडं-तिकडं ते पाहत असतात आणि CCTV कॅमेरा नक्की कुठे लावलेला असेल, घरातली त्याची जागा ते शोधून काढण्याचा प्रयत्न करत असतात. मधू त्यांच्याकडे पाहत असते. मधूला मात्र अजून त्यांच्यावर कसलाच संशय आलेला नसतो. कारण त्या घरामध्ये अगदी नॉर्मल पद्धतीनं फिरत असतात आणि फिरत असताना मात्र नजर त्यांची इकडं-तिकडं जात असते. ती म्हणजे CCTV कॅमेरा नक्की लावलेला कुठे असेल हे पाहण्यासाठी. त्यांचं वागणं नॉर्मल असल्यामुळे मधू मात्र त्यांच्यावर कसलीच शंका घेत नसते. आणि सर्वजण एक-एक करून घरामध्ये फिरत असतात. तर रेश्मा आणि ऋतुजा यांनी हॉलमध्ये पाहायला सुरुवात केलेली असते. नक्की कुठे CCTV लावलेला असेल असा विचार त्या करत असतात आणि त्याप्रमाणे फिरत असतात. तर सिंधू देखील तेच काम करत असते. सिंधू तिच्या रूममध्ये असते आणि सिंधू काय करते हे मधूला स्पष्टपणे दिसत असतं. सिंधू नेहमीप्रमाणे फोनवर बोलत असते. असंच चित्र मधूला दाखवण्यात येत असतं. पण खरं तर सिंधू फोनवर बोलतच नसते. तिने उगाचच फोन कानाला लावलेला असतो आणि ती मधूला भासवत असते, की मी फोनवर कोणाशी तरी बोलत आहे. मधूला पण तसंच वाटत असतं आणि सिंधू घरात सर्वत्र इकडं-तिकडं पाहत असते. तिच्या बेडरूममध्ये सुद्धा ती इकडं-तिकडं पाहून बघत असते, की नक्की आपल्या बेडरूममध्ये कॅमेरा कुठे लावलेला असेल आणि सर्व जागा ती शोधून काढत असते. मात्र चेहऱ्यावर मात्र कसलेच भाव तिने आणलेले नसतात आणि आपण CCTV शोधतोय असं ती किंचितही मधूला जाणवू देत नसते. सिंधूने रत्नपारखी कुटुंबियांना सांगितलेला प्लॅन अगदी व्यवस्थितपणे सक्सेस होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. ऋतुजा आणि रेश्मा हॉलमध्येच नक्की कुठे कॅमेरा लावलेला असेल ते शोधत असतात आणि एकमेकींशी मात्र कॅमेऱ्याविषयी काहीच बोलत नसतात. आपलं नेहमीचं जे बोलणं चाललेलं असतंय तसंच त्यांचं बोलणं चाललेलं असतं. केस विंचरणं, एकमेकांना बोलणं, एकमेकांना पुस्तक देणं, चहा देणं अशा साध्या गोष्टी त्या करत असतात. पण त्याच करत असताना त्यांची नजर मात्र घरातील प्रत्येक वस्तूवर, प्रत्येक कोपऱ्यावर आणि कुठे कॅमेरा असेल त्या गोष्टीकडे जात असते आणि त्यांना तो कॅमेरा शोधून काढायचाच असतो. हे त्यांचं काम चालू असताना मधू मात्र जरा अनभिज्ञच राहिलेली असते. पण घरातले सर्व सदस्य घरामध्ये फिरतायत ही गोष्ट आता मधूच्या लक्षात आलेली असते. आज सर्वजण घरामध्ये इकडं-तिकडं का फिरतायत? म्हणजे नक्की यांचं काय चाललंय? यांचा काय प्लॅन आहे? असा विचार मधूच्या डोक्यात मात्र आता येऊन गेलेला असतो. कदाचित हे काहीतरी वेगळं करतायत का? असं तिला वाटत असतं आणि इकडे मात्र रत्नपारखी कुटुंबीय घरातील CCTV कोठे लावलेले असतील याचा अंदाज काढत असतात आणि घरामध्ये सर्वत्र फिरत असतात. मधू आता त्यांच्याकडं बारकाईनं पाहत असते आणि मधूला त्यांच्या हालचाली नेहमीसारख्या नॉर्मल वाटत नाहीयेत. तिने इकडं सिंधूकडे सुद्धा लक्ष दिलेलं असतं. सिंधू आता हॉलमध्ये येऊन बसलेली असते आणि ती फोनवरच बोलत असते. सिंधूचं वागणं हे अतिशय नॉर्मल असतं, त्यामुळं तिच्यावर जराही शंका मधूला येत नाही. सिंधू इकडं-तिकडं पाहत असते आणि नक्की कुठे कॅमेरा लावलेला आहे, हे हाताने सुद्धा पाहत असते, नजरेने देखील पाहत असते. काहीही केल्या आज त्यांना कॅमेरा शोधूनच काढायचा असतो. फोनवर बोलत असतानाचं नाटक करताना तिला आठवतं, की आपल्याला श्रीकांत वकिलाने काय सांगितलं होतं. श्रीकांत वकील आपल्याला बोललेला होता, की राघवचे सगळे आवडते पदार्थ तुम्ही कसं काय केलेले होते. अगदी एक ना एक पदार्थ त्याने सांगितलेला होता. याचा अर्थ CCTV कॅमेरा नक्कीच डायनिंग टेबलच्या जवळपास कुठेतरी लावलेला असेल, ही शंका आता तिला बरोबर आलेली असते.
आणि आपल्याला तो शोधून काढणं शक्य होईल असा विचार करून ती डायनिंग टेबलच्या जवळ जाते. डायनिंग टेबलच्या बरोबर आसपास कुठेतरी कॅमेरा लावलेला असणार असा विचार करून ती डोळे फिरवते आणि तिला बरोबर तो कॅमेरा दिसलेला आहे. आता हा कॅमेरा आपल्याला दिसलेले आहेत असे भाव मात्र तिनं चेहऱ्यावर अजिबात आणलेले नाहीयेत. पण आता मधूला देखील शंका आलेली असते. आज घरामध्ये सर्वजण फिरतायत, त्याचबरोबर सिंधू देखील काहीतरी शोधत आहे असं तिला जाणवत असतं. यांना CCTVचा अंदाज तर आलेला नाही ना, यांना शंका तर आलेली नाहीये ना, अशी शंका आता खुद्द मधूच्या मनात सुद्धा आलेली असते आणि दुसरा कॅमेरासुद्धा आता सिंधूने शोधलेला असतो. सिंधू एक-एक करून त्यांच्या सगळ्या जागा शोधत असते आणि आता लवकरात लवकर ते CCTV कॅमेरे कसे काढायचे याचा विचार ती मनात करत असते. कारण तिला घरामधले 2 CCTV कॅमेरे दिसलेले आहेत. अजूनही CCTV कॅमेरे असणार आहेत असा विचार तिच्या मनात येतो आणि आता तिने फोन बंद केलेला असतो. मधू मात्र पुरती घाबरलेली आहे. तिला समजलंय की सिंधूचं काहीतरी वेगळं चाललेलं आहे. यांना CCTVची शंका तर आलेली नाहीये ना आणि हे CCTVसाठी तर फिरत नाहीत ना, असं झालं तर आपली पुरती वाट लागणार आहे. मी श्रीकांत वकिलाला सांगितलेलं होतं की सिंधूला एवढं हलक्यात घेऊ नको, पण त्याने ते काही ऐकलं नाही आणि आता सिंधूने शिडी लावलेली असते आणि शिडी लावून ती नेमका कॅमेरा जिथे लावलेला आहे तिथपर्यंत पोहोचत असते आणि तो कॅमेरा काढण्याचा प्रयत्न करत असते. ही गोष्ट आता मधूच्या पुरती लक्षात आलेली आहे आणि त्याच वेळेस सिंधूने एक-एक कॅमेरा काढून टाकायला सुरुवात केलेली असते आणि मधू मात्र तिच्या एका प्लॅनमध्ये फेल होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि फेल होत असतानाचा तिचा चेहरा आणि त्यावरील फेल होत असणाऱ्याचे भाव आपल्याला स्पष्टपणे दिसत असतात. मधू एक-एक डाव हारत असतानाच सिंधू एकदम खाली पडते आणि खाली पडत असलेल्या सिंधूला राघवने अलगद झेललेला आहे. पण राघवचा चेहरा मात्र दिसत नसतो. मधू इकडं अजूनही त्यांच्याकडे लक्ष देऊन असते. कसल्याही परिस्थितीत आपल्याला राघवचा चेहरा दिसला पाहिजे, कारण सिंधूला घेणारा, अलगद उचलणारा व्यक्ती हा दुसरा-तिसरा कोणी असू शकत नाही. तो राघवच असू शकतो. "राघव प्लीज एकदा चेहरा दाखव" असं म्हणणाऱ्या मधूला राघवचा चेहरा दिसलेला आहे. राघवचा चेहरा पाहिल्यानंतर मधू मात्र एकदम खुश झालेली आहे. कारण CCTVमध्ये ती घटना कैद झालेली असते, की सिंधू पडायला लागलेली आहे आणि राघवने तिला उचललेलं आहे. राघव जिवंत आहे. राघव जिवंत असल्याचा मोठा पुरावा आता मधूच्या हाती लागलेला असतो आणि तो पुरावा आता पोलीस स्टेशनला देऊन राघवने कायद्याची कशी फसवणूक केलेली आहे आणि सिंधूने त्याला कसं पळवून आणलेलं आहे, हे सगळं सिद्ध करता येणार असतं आणि त्या गोष्टीमुळे मधू मात्र पुरती खुश झालेली असते. आता हा डाव मीच जिंकणार आणि राघव तुला पण जेलमध्ये पाठवणार आणि त्या सिंधूला पण जेलमध्ये पाठवणार, या गोष्टीचा आनंद मधूला भलताच झालेला असतो. आत्ताच्या आत्ता ही बातमी मी श्रीकांत वकिलांना सांगते, म्हणजेच मामाला सांगते असा विचार करून तिने फोन लावून लगेच त्याला सांगितलेलं असतं, की राघव जिवंत आहे ही गोष्ट मला समजलेली आहे आणि त्याबद्दलचं CCTV फुटेजसुद्धा मी रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. आता मी जसं सांगते ना तसं करा असं म्हणून तिने वकिलाला एक प्लॅन सांगितलेला असतो आणि त्याचप्रमाणे आता वकील करणार असतो. वकील लगेच पेन ड्राईव्ह घेऊन पोलिसांपर्यंत पोहोचलेला असतो. त्याच्याकडे असा पेन ड्राईव्ह असतो, की ज्यामध्ये राघव जिवंत आहे आणि सिंधूने त्याला पळवून नेलेलं आहे, असा अंदाज बांधता येणं शक्य असतं आणि त्याप्रमाणे तो कमिशनर साहेबांना जाऊन भेटलेला असतो आणि म्हणतो, की राघवच्या केसबद्दल मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा कमिशनर साहेब म्हणतात, "ठीक आहे, बोला." तेव्हा तो सांगतो, की "राघव जिवंत आहे, असा माझा संशय आहे." तेव्हा पोलीस म्हणतात, "तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला कळतंय का? आम्हाला त्यांची डेड बॉडी सापडलेली आहे." तेव्हा वकील म्हणतो, "पण त्या डेड बॉडीवर ती डेड बॉडी नक्की राघवचीच आहे असं अजून कुठं सिद्ध झालेलं आहे." पोलीस म्हणतात, "तुम्हाला काय बोलायचं आहे ते स्पष्ट आणि व्यवस्थितपणे सांगा." तेव्हा वकील सांगतात, की "राघव जिवंत आहे आणि तो त्यांच्याच घरी राहत आहे अशी मला शंका आहे." तेव्हा कमिशनर साहेब चिडतात आणि म्हणतात, "तुम्ही असं एखाद्यावर आरोप करू शकत नाही. कारण त्यांच्या घरावर सध्या दुःखाचा डोंगर आहे आणि तुम्ही त्यांच्यावर चक्क राघव जिवंत असल्याचा आरोप करताय आणि राघव चक्क त्यांच्या घरामध्येच असल्याचा आरोप करताय आणि या सगळ्या गोष्टीमुळे रत्नपारखी कुटुंबीय हे गुन्हेगार आहेत असा तुम्ही त्यांच्यावर आरोप करत आहात आणि हा आरोप करत असताना तुमच्याकडे काहीतरी पुरावा असणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्ही केलेले बिनबुडाचे आरोप
मी ऐकून घेणार नाही हे तुम्हाला माहीत आहे. कारण राघव हा IPS अधिकारी होता आणि तो अतिशय चांगला दक्ष आणि कर्तबगार ऑफिसर होता. त्यामुळं त्याच्या विरोधातली कोणतीही गोष्ट अशी मी सहजासहजी ऐकून घेणार नाही हे तुम्हाला माहीत आहे. तेव्हा वकील म्हणतात, "मला सगळं माहीत आहे आणि त्यासाठीच मी पुरावेसुद्धा घेऊन आलेलो आहे." पोलीस म्हणतात, की "पुरावे आणले असतील तर मग मात्र मी तुमचं ऐकू ऐकू शकतो. तुमच्याकडे असा कोणता पुरावा आहे, की ज्यामुळे तुम्ही राघव जिवंत आहे आणि तो त्यांच्याच घरामध्ये आहे, असं सिद्ध करू शकता?" असं पोलीस त्याला विचारतात. तेव्हा वकील सांगतो, की "माझ्याकडं त्यांच्या घरातलं CCTV फुटेज आहे आणि त्या CCTV फुटेजमुळं मी तुम्हाला सांगू शकतो, की राघव जिवंत आहे." हे ऐकल्यावर कमिशनरला देखील धक्का बसतो आणि आता तो पेन ड्राईव्ह त्याने पोलिसांना म्हणजेच कमिशनर साहेबांना दिलेला असतो आणि कमिशनर साहेब तो पेन ड्राईव्ह घेऊन लॅपटॉपला लावतात आणि तो चालू केल्यानंतर त्यांना देखील धक्का बसलेला आहे. कारण त्यामध्ये कुठेच राघव दिसत नाहीये. कारण हॉलमध्ये सर्व रत्नपारखी कुटुंबीय बसलेले आहेत आणि राघव गेल्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतंय. ते आरडाओरडा करतायत, रडतायत आणि राघवची आठवण काढतायत हेच त्या CCTV फुटेजमध्ये दिसत असतं. श्रीकांत वकील त्यांना म्हणतो, की "जरा तुम्ही पुढं घेऊन बघा." ते अजून पुढं घेतात, पण पुढं सुद्धा तेच चित्र दिसतं. पुढं त्यांना दिसतं, की सिंधू आणि रुक्मिणी दोघं रडत आहेत. प्रत्येक दिवस पुढं ढकलला तरी तेच चित्र दिसतं, की रत्नपारखी कुटुंबीय खूपच दुःखामध्ये आहेत. कमिशनर साहेब आता चिडलेले असतात आणि ते म्हणतात, "तुम्ही कसला पेन ड्राईव्ह आणलेला आहे आणि त्यामध्ये कसलं फुटेज आहे, एकदा तुम्ही घरी बघायला पाहिजे होतं." तेव्हा वकील एकदम घाबरून जातात आणि म्हणतात, "अहो, मी तर अगदी योग्य असंच फुटेज तुम्हाला दाखवलेलं होतं. मला कळत नाहीये, की त्यामध्ये अचानक राघव कुठे गेला?" कमिशनर साहेब म्हणतात, "अचानक कोणतरी CCTV फुटेजमधून जात असतं का? तुम्ही जे बघितलं होतं ना, तेच मला आणून दिलेलं आहे आणि यामध्ये कुठेसुद्धा राघव नाहीये. तुम्ही रत्नपारखी कुटुंबियांची टिंगल उडवत आहात आणि मला तर वाटतंय आमचीसुद्धा टिंगल उडवत आहात. तुम्हाला कायद्याचं ज्ञान आहे म्हणून खरं तर मी आत्तापर्यंत तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेत होतो. पण आता तुमचं ज्ञान किती आहे ना, ते मला चेक करावं लागेल." असा डायरेक्ट ताशेरा त्यांनी त्या वकिलावर ओढलेला असतो आणि त्यामुळे वकील देखील पुरता घाबरून गेलेला असतो. कमिशनर साहेब त्याला सांगतात, की "आत्ताच्या आत्ता हा पेन ड्राईव्ह घ्या आणि तुम्ही गेलात तर बरं होईल आणि एखाद्यावर आरोप करत असताना जरा व्यवस्थित पुरावे तरी आणून दाखवा. ही गोष्ट मी तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये, कारण तुम्ही तर आत्तापर्यंत एकही केस हारलेला नाहीत." असं म्हणून चांगलाच टोमणा कमिशनर साहेबांनी त्यांना मारलेला असतो. आणि त्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळतं, की त्याचं CCTV फुटेज बदलण्याचं कारण जेव्हा वकील येत असतात, तेव्हा त्यांना एक व्यक्ती धडकलेली असते आणि त्या व्यक्तीनं तोंडावर मास्क लावलेला असतो. त्यामुळे वकिलाला लक्षात आलेलं नसतं आणि त्याच्या हातातील फाईल आणि पेन ड्राईव्ह दोन्ही पण खाली पडलेले असतात आणि मास्क लावून आलेली व्यक्ती खाली बसते आणि त्यांना फाईल आणि तो पेन ड्राईव्ह देते. पण पेन ड्राईव्ह देत असताना पेन ड्राईव्हची अदलाबदल त्याच वेळेला करून टाकलेली असते. या गोष्टीपासून वकील मात्र अनभिज्ञ असतो, की त्या मास्क घातलेल्या व्यक्तीने पेन ड्राईव्ह बदललेला आहे. राघवचं फुटेज असलेला पेन ड्राईव्ह त्या व्यक्तीने स्वतःकडे ठेवलेला असतो आणि रडलेलं फुटेज असलेला पेन ड्राईव्ह तिने त्या वकिलाला दिलेला असतो आणि ती व्यक्ती म्हणजे दस्तूरखुद्द सिंधू असते, हे मात्र वकिलाच्या लक्षात आलेलं नसतं. रडण्याचा फुटेज असलेलं पेन ड्राईव्ह घेऊन तो कमिशनर साहेबांकडे गेलेला असतो आणि ऐन वेळेला बदललेल्या पेन ड्राईव्हमुळे तो चांगलाच तोंडावर पडलेला असतो आणि कमिशनर साहेब त्याला भरपूर बोललेले असतात. कमिशनर साहेब त्याला म्हणत असतात, की "आजपर्यंत तुम्ही कायद्याचं ज्ञान सगळ्या जगाला शिकवताय. तुम्ही केस हरलेला नाही असं बोलताय. असलेच पुरावे दाखवून तुम्ही वकील झालायत का?" असा अपमान देखील त्यांनी केलेला असतो आणि तेव्हा सिंधू देखील तेथे आलेली असते. सिंधू तिच्या चेहऱ्यावर खूप मोठे प्रश्नचिन्ह आहेत. तिच्या चेहऱ्यावर राग आहे आणि दुःख देखील आपल्याला दिसत असतं आणि ती कमिशनर साहेबांना म्हणते, "आत येऊ का?" कमिशनर साहेब तिला आत या म्हणतात, खुर्चीवर बसण्यासाठी सांगतात आणि मग सिंधू स्वतःची व्यथा तेथे सांगायला सुरुवात करते. "राघव गेल्यापासून आमच्यावर दुःखाचा डोंगर आलेला आहे आणि आम्ही एक-एक दिवस फक्त रडून काढत आहोत." पोलीस म्हणतात, की "आम्हाला तुमचं दुःख समजू शकतंय. आम्ही तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत." सिंधू म्हणते, "तुम्ही सहभागी असलात तरी देखील काही लोकं आमच्या दुःखाचा सुद्धा गैरफायदा घेत आहेत. आमच्या घरावर पाळत ठेवली जात आहे, असा माझा संशय आहे." असं तिनं कमिशनर साहेबांना सांगितलेलं असतं. तेव्हा ते म्हणतात, "तुमच्या घरावर पाळत कोण ठेवतंय त्याचं नाव फक्त सांगा." तेव्हा सिंधू म्हणते, की "आमच्या घरावर नुसती पाळत ठेवली जात नाही, तर आमच्या घरामध्ये CCTV कॅमेरे लावलेले आहेत आणि आमच्या घरातलं फुटेज देखील मिळवलं जात आहे." हे जेव्हा वकिलाच्या कानावर पडतं, तेव्हा त्याला कळतं, की आता आपण डायरेक्ट चेकमेट होणार आहोत. तेव्हा कमिशनर साहेब विचारतात,
तुमच्या घरावर पाळत कोण ठेवतंय आणि घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कोणी लावलेले आहेत, त्याचं फक्त नाव सांग सिंधू. तेव्हा सिंधू सांगते, की याच वकिलाने आमच्या घरामध्ये सीसीटीव्ही लावलेले आहेत, असा माझा संशय आहे. आणि आत्ताच पोलिसांनी घरातलं सीसीटीव्ही फुटेज पाहिलेलं असतं. त्यामुळं ते म्हणतात, की "सिंधू, तू जे काही म्हणतेस त्यावर माझा विश्वास बसू शकतोय." आणि लगेच कमिशनर साहेब वकिलांना म्हणतात, की "असले धंदे आता तुम्ही बंद करा. अशा प्रकारे पुरावे जमा करायचे नसतात. मला वाटतं हे तुम्हाला कळतं." आणि वकील मात्र पुरता घाबरून गेलेला असतो. कारण सिंधूने त्याला डायरेक्ट चेकमेट करून टाकलेलं असतं. कमिशनर साहेबांच्या समोरच त्याला तोंडावर पाडलेलं असतं आणि त्याला रंगेहातच पकडून दिलेलं असतं. त्यामुळे तो पुरता घाबरून गेलेला असतो. कमिशनर साहेब भलतेच चिडलेले असतात आणि ते त्याला म्हणतात, की "आता मी तुमच्या अगेन्स्ट केस करणार आहे. तुम्ही आता रत्नपारखी कुटुंबियाच्या घराच्या 5 किलोमीटर जवळ फिरकायचं नाहीये. अन्यथा मी कायद्याचा बडगा काय असतो ना, ते तुम्हाला समजावून सांगेल." कमिशनर साहेबांचे ते बोलणे ऐकून वकील पुरता घाबरून गेलेला असतो आणि तो माफी मागायला लागतो आणि म्हणतो, की "असं माझ्याकडून परत कधीच होणार नाही." कमिशनर साहेब म्हणतात, "असं तुम्ही कधी करायचंच नाहीये, पण आता तुम्हाला मी जी केस करणार आहे, त्या केसला सामोरे जावंच लागणार आहे. कारण तुम्ही सुद्धा कायद्यात राहिला असतात, तरच फायद्यात राहिला असतात." असा टोला देखील कमिशनर साहेबांनी त्याला लगावलेला असतो. सिंधूने अगदी योग्य वेळेला येऊन त्याला रंगेहात पकडून दिलेलं असतं आणि कमिशनर साहेबांना सांगितलेलं असतं, की "हा व्यक्ती खूपच वाईट आहे. हा व्यक्ती आमच्या घरामध्ये सीसीटीव्ही लावून आमच्यावर पाळ ठेवत आहे." सिंधूने अगदी योग्य वेळेला त्याची नांगी ठेचलेली असते आणि त्यामुळं आता त्याला काय करावं ते कळत नसतं. कमिशनर साहेब भरपूर चिडलेले असतात आणि त्यांनी नको तसलं त्या वकिलाला बोललेले असतात. वकिलाला आता बोलणं खाण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. कारण आत्ताच त्याने सीसीटीव्ही फुटेज दाखवलेलं असतं आणि सिंधूने डायरेक्ट त्याच्यावर आरोप केलेले असतात आणि त्यामुळे हे सगळं काही त्यानेच केलंय हे सिद्ध झालेलं असतं. त्यानंतर सिंधू घरी येते आणि झालेली सगळी गोष्ट तिने राघवला सांगितलेलं आहे. राघव म्हणतो, की "आत्तापर्यंत आपले सगळे प्लॅन अगदी व्यवस्थितपणे चाललेले आहेत. हे सगळं तुमचंच श्रेय आहे." तेव्हा सिंधू म्हणते, की "आज वकिलावर जी केस केलेली आहे ना, ते श्रेय तुमचं आहे. हे आम्हाला सुचलं नसतं. कायद्याचं ज्ञान तुम्हाला अतिशय व्यवस्थित आहे. त्यामुळेच आपण आज त्या वकिलावर केस करू शकलो." राघव म्हणतो, "तो आपल्या कचाट्यामध्ये तसा सापडलेला होता. त्यामुळं मी बरोबर त्याला कायद्याच्या चौकटीत अडकून टाकलेलं आहे." सिंधू म्हणते, "आता फक्त एकच राहिलंय ते म्हणजे मधूला बाहेर काढणं. मधूचे सगळे प्यादे मी एक-एक करून मारून टाकलेले आहेत आणि आता स्वतः मधूला बाहेर येण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय उरलेला नाहीये." राघव म्हणतो, "आता तेच फक्त राहिलेलं आहे. मधू देखील बाहेर पडेल. आता एक-एक प्लॅन आपण व्यवस्थितपणे पार पाडलेला आहे. आता मधूला बाहेर पडणं गरजेचंच आहे." सिंधू म्हणते, "अगदी गरजेचं आहे. कारण तिचा महत्त्वाचा प्यादा पण आता मेलेला आहे आणि आता तो काहीच करू शकणार नाही. त्यांच्यावरच केस झालेला असल्यामुळे आता तो मधूच्या काहीच कामाचा उरलेला नाहीये." असं सिंधू राघवला सांगत असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की सिंधू ज्याप्रमाणे बोलत आहे, तसंच इकडं मधू वकिलाला बोलत आहे. मधू वकिलाला म्हणत आहे, की "आता तुम्ही माझ्या काहीच कामाचे उरलेले नाहीयेत. कारण तुम्ही स्वतःवर केस घेऊन आलेला आहात. आता तुम्हाला ती केस मिटवणं गरजेचं आहे. राघवची केस लढता-लढता आता तुमच्यावरच केस झालेली आहे. आता तुम्हाला समजलं ना, सिंधू काय करू शकते ते. मी हजारदा तुम्हाला ही गोष्ट सांगितलेली होती, की सिंधूला तुम्ही अजिबात हलक्यात घेऊ नका. पण तुम्हाला मात्र ती गोष्ट समजलेली नाही. सिंधूने आपल्या विरोधातली मोठी लढाई जिंकली आहे, असंच मला वाटत आहे. पण मी तिला जिंकू देणार नाही. आता मीच घराच्या बाहेर पडणार आहे, असं मधूने ठरवलेलं आहे." तर इकडे सिंधूसुद्धा विचार करते आणि म्हणते, की "मधू, तुझं एक-एक प्यादं मी मारून टाकलेलं आहे आणि आता सामना होणार आहे म्हणजे तुझा आणि माझा आणि तुझ्यासाठी मी सज्ज झालेले आहे." असं ती बोलते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की रेशमाच्या हाताला धरून तिने बाहेर आणलेलं असतं. खरं तर हा एक प्लॅन असतो, की यामधून तिला मधूला काहीतरी दाखवून द्यायचं असतं आणि त्याचप्रमाणे प्लॅन केलेला असतो आणि मधूचा एक माणूस रत्नपारखी कुटुंबियाच्या घराच्या बाहेरून उभारलेला असतो. त्या व्यक्तीला पाहून सिंधू म्हणते, की "मला जे काय पोहोचवायचं आहे, ते मी मधूपर्यंत आता पोहोचवू शकते." आता सिंधूच्या डोक्यामध्ये नक्की काय प्लॅन आहे आणि सिंधूला त्या माणसामार्फत मधूला नक्की कोणता संदेश द्यायचा आहे, ते आपल्याला उद्याच्याच भागामध्ये कळणार आहे. पण सिंधू नक्कीच त्याच्याकडं असा संदेश देईल, की ज्यामुळे मधू ही बाहेर पडणार आहे आणि बाहेर पडलेल्या मधूला अचानक घाव घालून तिला पकडून पोलीस स्टेशनमध्ये देऊन कायमची ही केस संपवणार आहे, हे आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक